हा एक बिंडोक मेंदू बाजूला ठेवून केलेला प्रकल्प आहे। जनतेचं हित कशात आहे हे पालिका पूर्णपणे विसरली आहे। विदेशामध्ये जे कपडे ते आपल्या मंदिरांमध्ये जातात का? या ज्या शहरांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे हा केवळ इथल्या नद्यांमुळे झालेला आहे। आज शहरामध्ये अनेक ओढे अनेक नाले त्याच्यावर अतिक्रमण करून बांधकामं झालेली आहेत। तो आता अशी अवस्था आहे की त्या नदीमध्ये उभं सुद्धा राहत नाही। सगळी नदीकाठची झाडं तोडली जात आहेत, तिथे बंधारे घातले जात आहेत आणि हे अतिशय योग्य नाहीये। नदी स्वच्छता कशी पाहिजे? नदी स्वच्छता सध्या जे चालू आहे ते नदी स्वच्छताच्या नावाखाली त्यांचा काही ठराविक बिल्डर लोकांचा विकास हे ते स्वच्छतेचा त्यांची व्याख्या आहे। असं लक्षात येत आहे की ज्या शासकीय यंत्रणेने महानगरपालिकेने हे करायचं असं ठरवलं याच्यासाठी कदाचित काही करोड रुपये खर्च होतील, तर मला हेच कळत नाहीये की त्या वेळेला आपण नदीच्या इतक्या जवळ जाऊन हे सगळं करणार आहोत। एक मुद्दा मी याच्या आधी सांगतो की आपण सगळे इथे आहोत, पुण्यात आहोत किंवा पिंपरी चिंचवडमध्ये आहोत। या ज्या शहरांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे हा केवळ इथल्या नद्यांमुळे झालेला आहे। त्यामुळे ह्या ज्या काही नद्या आहेत त्या सगळ्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या माता आहेत ते आपण सगळ्यात पहिल्यांदी गृहीत धरलं पाहिजे। हा एक बिंडोक मेंदू बाजूला ठेवून केलेला प्रकल्प आहे। कसलाही आगापिछा न करता करदात्यांच्या पैशाची उधळण चाललेली आहे। मुळात नदी स्वच्छ करणं हे गरजेचं आहे। स्वच्छता कशाबद्दल मुळात तुमचा जो प्रश्न आहे त्याच प्रश्नावरतीच आम्ही या ठिकाणी मांडायला आलेलो आहोत की आज वर्षानुवर्ष 25 ते 30 वर्षामध्ये नदीचे कचरागंडी केली लोकांनी। 100 वर्ष जुनी झाडं तोडून तुम्ही या ठिकाणी ट्रेक बनवताय। कोणाला ट्रेक हवाय? गार्डन आहेत ना आपल्याकडे महानगरपालिकेत। आंदोलक आम्ही एकदम कठीण याच्यातून हे करणार आहे। नदी आम्हाला स्वच्छ पाहिजेच। नदी एकदम नदीकाठी नदी साठी आम्ही लढणारच आहे। मला जर बोलायचं झालं तर आज पूर्वीच्या 20 वर्षापूर्वी आम्ही पावायचं आहे नदीत, अक्षरशः पिण्यासारखं पाणी होतं आणि आज अशी कंडिशन झालेली आहे की जर पाणी पिलं तर आपण नक्कीच आपण आजाराला बळी पडणार आहे या नदीमुळे।
आपल्या पालिकेचं ब्रीद वाक्य आहे कटिबद्ध जनहित आहे. जनतेचं हित कशात आहे हे पालिका पूर्णपणे विसरली आहे. नदीकाठ उद्ध्वस्त झाला तर त्या ठिकाणी कोणताही प्राणी मुक्त करायला जागा राहणार नाही. या शहरातले जे प्राणी आहेत, साप आहेत, पक्षी आहेत, हे सगळे जे प्राणी आहेत ते आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याचे नागरिक आहेत आणि या नागरिकांचं जर घर उद्ध्वस्त होत असेल तर त्यांचा आवाज म्हणून आपल्याला उभं राहणं फार जास्त गरजेचं आहे. माझे डिअर कॉम्रेड्स, नदी ही संपूर्ण जगात मानवीय संस्कृती म्हणून राबवली जाते. आपण समजतो, आपण बुजतो, आपण मानतो की नदी आपली संस्कृती आहे. पण आज जेवढे पण विकासाचे मॉडेल्स आहेत हे सगळे मॉडेल्स आपल्या संस्कृतीला भ्रष्ट करतायत, नष्ट करतायत, उद्ध्वस्त करतायत. वर्षापूर्वी नदीमध्ये गणपती विसर्जित करायचं नाही, नदी प्रदूषित होते. नदीमध्ये निर्माल्य टाकायचं नाही, नदी प्रदूषित होते. आपण सगळे पिंपरी चिंचवडकरांनी, पुणेकरांनी ऐकलं, एकही गणपती नदीमध्ये बुडवला नाही. आपण तो हौदात विसर्जित केला. निर्माल्य आपण नदीमध्ये टाकलं नाही. आपण नदी स्वच्छ करण्यासाठी काम करतोय. ज्यादा बढ़ाकर हम अपने प्रशासन को समझाए और उनसे कहे कि ये जो नदी की जो हत्या हो रही है, इस नदी की हत्या को रोको और जो अशुद्ध पानी यहाँ पे. नदी स्वच्छता नेमकी कशी पाहिजे? आपण लहानपणी जी नदी पाहत होतो त्याचं जे चित्र होतं, स्वच्छ नदी, सुंदर परिसर, हिरवीगार झाडी, पाणी पितायत लोक. परंतु आता अशी अवस्था आहे की त्या नदीमध्ये उभं सुद्धा राहत नाही किंवा पाय सुद्धा, हात सुद्धा घालवत नाही. इतकी घाणेरडी तिची परिस्थिती लोकांनी आणि शासनाने करून ठेवलेली आहे. नावाखाली नुसतंच सगळी नदीकाठची झाडं तोडली जात आहेत, तिथे बंधारे घातले जात आहेत, जॉगिंगचं पार्क केला जातोय आणि हे अतिशय योग्य नाहीये. म्हणजे शासनाला वाटतं की आपण खूप सुधारणा करतोय, पण ही सुधारणा नाहीये. उलट हे नदीला प्रदूषण वाढवण्याचं काम चाललेलं आहे आणि तेच पाणी आपण पितोय. तेच पाणी आपल्याला वाटतं की बाबा फार शुद्ध पाणी आहे, पण नाहीये ते अजिबात. नदी म्हणजे जीवन. पारंपरिक मासेमारी करून खाद्यपदार्थ देणाऱ्या भुई समाज आपले कार्य करीत आलेला आहे. आज नदी गटार झाले आहेत. पारंपरिक मासेमारी करणारा भुई समाज देशोधडीला लागला आहे.